जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना याची जी EKYC करण्यास सुरुवात झालेली आहे, तर आता या योजनेसाठी EKYC कधीपर्यंत करायची हे तारीख निश्चित झालेली आहे। म्हणजे शेवटची तारीख शासनाकडून आज जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी EKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठकसुद्धा झालेली आहे। हे पोस्ट X हँडलवरती महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्याच्या यांनी पोस्ट केलेली आहे। तर इथं तुम्ही बघू शकता ही योजना EKYC करण्यास सुरुवात झालेली होती 18 सप्टेंबर 2025 या तारखेला। तर तेव्हापासून ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती ही EKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि यासाठी 2 महिन्यांचा कालावधीसुद्धा शासनाकडून देण्यात आलेला आहे। आता त्यापैकी जवळपास 1.5 महिना उलटून गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता फक्त शेवटची तारीख असणार आहे EKYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना, ते म्हणजे 18 नोव्हेंबर 2025। शासनाकडून ही वाढवली जाऊ शकते, पण आता सध्या तरी समाज कल्याण विभागाकडून 18 नोव्हेंबर 2025 हीच तारीख शेवटची देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी EKYC करण्यासाठी। त्यामध्ये अजूनही भरपूर अडचणी आहेत EKYC करण्यासाठी, जसं की ज्या लाभार्थी महिलांचे पती एक्सपायर झालेले आहेत किंवा काही महिलांनी डिवोर्स घेतलेला आहे, त्यासोबतच तर काही महिलांचे वडील एक्सपायर झालेले आहेत। तर अशांना सेकंड आधार कार्ड, म्हणजे जे 2 नंबरला आधार कार्ड टाकायचा असतो EKYCमध्ये वडिलांचा किंवा पतींचा, तर तो ऑप्शनला अडचणी येत आहेत अशा महिलांना। तर त्याच्याबद्दलही काही स्पष्टता अजून आलेली नाही। तर भरपूर अशा प्रॉब्लेम आहेत। तर अशा परिस्थितीत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याऐवजी यांनी शेवटची तारीख जाहीर केलेली आहे 18 नोव्हेंबर 2025। तर नक्कीच तोपर्यंत काहीतरी उपाययोजना केल्या जातील शासनाकडून अशी अपेक्षा आहे। तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।